नंबर प्लेटचा 1200 कोटींचा घोटाळा आहे असा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। तर नियमबाह्य नंबर प्लेट करत असल्याचं समोर आलं तर कारवाई करण्याचा इशारा मंत्री उदय सामंत यांनी दिलेला आहे। ते आरटीओ ते नंबर प्लेटचं जे करप्शन बाहेर येतंय ते म्हणजे धक्कादायक आहे ना। अख्खा महाराष्ट्र विकायला काढलाय। 3 कोटी नंबर प्लेट बदलायचे आहेत आणि 400 रुपयाचा गपला आहे। 3 कोटी रुपये इंटू 400 किती झाले? 1200 कोटी रुपयाचा गफला असा समोर दिसतोय। 1200 कोटी रुपये काय झाडाला येतात का महाराष्ट्रात? मी मंत्री महोदयांना विचारलं, मंत्री महोदय आपला काही संबंध आहे का? तर म्हणाले जितेंद्रजी माझा काही संबंध नाही, मला काहीही माहित नाही याच्यातली। एखादा मंत्री एवढ्या प्रामाणिकपणाने सांगतोय, माझी विनंती आहे परत हात जोडून मुख्यमंत्री महोदयांना याची चौकशी लावा। नंबर प्लेट गोव्यामध्ये एक वेगळा दर आहे तर महाराष्ट्रामध्ये डबल तिप्पट रेट आहे। अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकार संपूर्ण भ्रष्टाचार करते। या बाबतीमध्ये नंबर प्लेटच्या बाबतीमध्ये माहिती घेऊ, त्याच्यामध्ये सांगितलेल्या नियमाच्या बाहेर जाऊन कोण नंबर प्लेट बनवण्याचा प्रयत्न करत असेल, त्याच्यातनं पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असेल तर कारवाई करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।